नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात. प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप. माहिती आणि पुरावे असल्याचाही दावा. विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप. पैशांशिवाय गोऱ्हे कार्यकर्त्यांना न्याय देत नसल्याचाही दावा. स्वच्छ प्रशासन असलेच पाहिजे असे करताना कुणाचीही पर्वा करू नका. दिल्लीतील भेटीत पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने चर्चा. जनता दरबारमुळे शिवसेना भाजपमध्ये शीतयुद्ध. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारला सुरुवात, तर पालघरमध्येही जनता दरबार घेण्याचं सरनाईकांचं आव्हान. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अनुयायी आक्रमक. कृषी मंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला. सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा. स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवरचा दबाव वाढणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा निष्पक्ष तपास होण्यासाठी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं. छत्रपती संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनात ठराव. सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंबंधी उद्या सुनावणी. 3 वर्षांपासून रखडलेल्या मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. विराटच्या शतकाचं पाकिस्तानात जबरदस्त सेलिब्रेशन. इंदूरमध्ये राजवाड्याला रोषणाई, तर पुणे, बडोदा आणि जम्मूमध्ये मध्यरात्री चाहते रस्त्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.